संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेनेच्या स्थापनेमध्ये आणि जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। एवढंच नाही तर पक्षाला शिवसेना हे नाव देखील प्रबोधनकारांनीच दिलं। मात्र या प्रबोधनकारांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी एका शिवसेना आमदाराने केली आहे। संजय गायकवाड असं त्या शिवसेना आमदाराचं नाव आहे। याआधी गायकवाड यांनी कॉम्रेड पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक न वाचताच प्रकाशकाला शिवीगाळ केली होती। आता गायकवाड यांनी थेट प्रबोधनकारांच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलंय। मागच्या वेळी प्रकाशकाला शिवीगाळ केल्यामुळे शिंदेंनी गायकवाड यांना समज दिली होती। आता गायकवाड यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केल्यामुळे शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे। येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणते पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल। वाचतो आतमध्ये काय त्याला माहितच नाही। मी म्हणतो किमान प्रस्तावना तरी वाचली पाहिजे त्यांनी। प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे ते पुस्तक आणि तुम्ही शिवसेनेचे म्हणता, ज्या प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते आणि तुम्ही अशा पद्धतीने भूमिका म्हणता, मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी अशा या वाचाळवीरांचा बंदोबस्त केला पाहिजे। तर शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना काही दिवसांपूर्वी धमकी दिली होती। या प्रकरणामध्ये एक नवी माहिती समोर आली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीसाठी परवानगी मिळाली अशी माहिती राजारामपुरी पोलिसांनी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये केली होती आणि या मागणीला न्यायालयानं परवानगी दिल्याची माहिती आहे। त्यामुळे आता लवकरच आमदार गायकवाड यांची चौकशी होणार आहे। दुसरीकडे आपल्याला अजूनही धमक्या येत असल्याची तक्रार आंबी यांनी केली आहे। आमदार समर्थकांकडून महिनाभरामध्ये 100हून अधिक धमक्यांचे फोन आलेत। त्यामुळे पोलिसांकडे नव्यानं तक्रार देणार असल्याचं प्रशांत आंबी यांनी म्हटलंय। यावर आमदार संजय गायकवाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। तर आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन करून मला शिव्या देत आहेत, धमक्या देत आहेत असा आरोप प्रकाशक प्रशांत आंबी यांनी केलाय। यावर गायकवाडांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। पोलिसांना विनंती आहे की चौकशीचं नाटक न करता तुम्ही डायरेक्ट त्यांना आज अटक करावी आणि जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे, कायद्यानं जी काही शिक्षा त्यांच्या गुन्ह्यासाठी ठरलेली आहे तर ती शिक्षा त्यांना द्यावी। बहिणीवरूनच्या शिव्या त्यांचे कार्यकर्ते देत आहेत। ते मला असं म्हणतायत की तू राहतो कुठं, बसतो कुठं, उठतो कुठं, फिरतो कुठं, ह्या सगळ्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहे आणि आम्ही काय करायचं आहे ते आम्ही करून घेऊ। त्यामुळं त्या धमक्यांना सुद्धा आम्ही भीक घालत नाही। पण आता तरी पोलीस प्रशासन या बाबतीत गंभीर होणार आहे का नाही हा प्रश्न मला या निमित्तानं विचारायचा आहे। माझे महाराष्ट्रावर समर्थक आहे, मी काही मला ते काय अज्ञात समर्थक आहेत माझे। मी काही अनेकांना ओळखत नाही। महाराष्ट्रामध्ये देशाच्या देशाच्या बाहेर आहे। आता कोणी जर मला काही करत असेल तर त्याच्या भावना भडकत असतील, मी काय करू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।